नमस्कार. भारतभर हनुमानजींची मंदिरं तर खूप आहेत, पण काही मंदिरं अशी आहेत ज्यांना विशेष, सिद्ध आणि चमत्कारी मानलं जातं. असं काय खास आहे या मंदिरांमध्ये की लोकांची श्रद्धा तिथे इतकी अढळ आहे? चला तर आजच्या या विशेष विवेचनातून आपण भारतातील अशाच काही शक्तिशाली हनुमान मंदिरांच्या प्रवासाला निघूया. पण एक मिनिट, पुढे जाण्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आपण म्हणतो की एखादा मंदिर सिद्ध आहे किंवा चमत्कारी आहे, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय होतो? हे शब्द या जागांना इतके खास का बनवतात? चला, हे सोप्या भाषेत समजून घेऊ. सिद्ध म्हणजे असं पवित्र स्थान जिथे मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होतेच, अशी दृढ श्रद्धा आहे. आणि चमत्कारी म्हणजे नावाप्रमाणेच जिथे लोकांना अद्भुत आणि अविश्वसनीय अनुभव येतात. हे दोन्ही शब्द त्या मंदिरांच्या आध्यात्मिक शक्तीचं वर्णन करतात असं समजा. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? आपण या मंदिरांमागचं रहस्य जाणून घेऊ, हनुमानाची काही अनोखी रूपं पाहू, संकट दूर करण्याची त्यांची शक्ती समजून घेऊ, इतिहासशी जोडलेली काही मंदिरं बघू आणि शेवटी श्रद्धा आणि चमत्कार यांचं नातं काय आहे यावरही बोलू. चला, सुरुवात करूया त्या मंदिरांपासून जिथे हनुमानजींची रूपं खूपच वेगळी, खूपच खास आहेत. ही रूपंच त्या मंदिरांना एक वेगळी ओळख देतात. यामध्ये पहिलं नाव येतं ते राजस्थानच्या सालासर बालाजी मंदिराचं. हे मंदिर माहितीये का, इतकं वेगळं का आहे? कारण इथे हनुमानजी दाढी आणि मिशांमध्ये आहेत. असं रूप जगात दुसरीकडे कुठे पाहायला मिळत नाही. आणि श्रद्धा अशी आहे की इथे आलेला कुणीही रिकामा परत जात नाही. त्यामुळेच इथल्या जत्रांमध्ये अक्षरशः लाखोंची गर्दी होते. आता आपण थेट हिमालयात जाऊया. शिमल्याचं जाखू मंदिर. हे फक्त त्याच्या सुंदर जागेमुळेच नाही, तर तिथे असलेल्या हनुमानाच्या एका प्रचंड मूर्तीमुळे ओळखलं जातं. ही मूर्ती इतकी मोठी आहे की पूर्ण शिमल्यातून दिसते. हो, तब्बल 108 फूट उंच. यामागे एक कथा आहे. म्हणतात की लक्ष्मणासाठी संजीवनी आणायला जाताना हनुमानजींनी याच पर्वतावर थोडा आराम केला होता. त्याच आठवणीत ही भव्य मूर्ती इथे उभी आहे. खरंच एक अविश्वसनीय दृश्य आहे हे. पण अनोखी रूपं इथेच थांबत नाहीत. तामिळनाडूच्या नमक्कल मंदिरात 18 फुटांची उभी मूर्ती आहे, जी खूप शक्तिशाली मानली जाते, विशेषतः शनिदोषावर. तर कर्नाटकातलं यंत्रोद्धारक हनुमान मंदिर तर आणखी वेगळं आहे. इथे मूर्ती एका खास यंत्रात म्हणजे एका भूमितीय आकृतीत स्थापन केलेली आहे. बरं, आता आपण त्या मंदिरांबद्दल बोलूया जी संकट दूर करण्याच्या शक्तीसाठी ओळखली जातात. लोक इथे आपल्या मोठ्यात मोठ्या अडचणी घेऊन येतात या विश्वासाने की इथे त्यांना नक्कीच उत्तर मिळेल. यामध्ये 2 मंदिरं खूप प्रसिद्ध आहेत. एक आहे राजस्थानचं मेहंदीपूर बालाजी, जे खास करून भूतप्रेत किंवा नकारात्मक शक्तींपासून मुक्तीसाठी ओळखलं जातं. आणि दुसरं आहे गुजरातचं कष्टभंजन देव मंदिर, जिथे कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा संकट दूर होतं अशी लोकांची श्रद्धा आहे. कष्टभंजन या नावाचा अर्थच किती छान आहे बघा. कष्टांचा, दुःखांचा नाश करणारा. हे नावच सगळं काही सांगून जातं. आणि हो, मेहंदीपूर मंदिरात बालाजींना मदत करण्यासाठी प्रेतराज सरकार आणि भैरव बाबा सुद्धा आहेत. चला, आता वळूया त्या मंदिरांकडे ज्यांचा संबंध थेट आपल्या इतिहासाशी, आपल्या महाकाव्यांशी आहे. ही फक्त मंदिरं नाहीत, तर जिवंत इतिहास आहेत. यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे अयोध्येची हनुमानगडी. अशी मान्यता आहे की हनुमानजी आजही एका किल्ल्यासारख्या या गढीवरून पूर्ण अयोध्या शहराचं रक्षण करतात. आणि म्हणूनच श्रीरामांच्या दर्शनाआधी हनुमानजींचं दर्शन घेण्याची परंपरा आहे इथे. काही मंदिरांची मुळं तर थेट महाभारत काळापर्यंत जातात. दिल्लीतल्या कनॉट प्लेस जवळचं हनुमान मंदिर त्यापैकीच एक मानलं जातं, जिथे 24 तास राम नामाचा जप सुरू असतो. त्याचबरोबर बेट द्वारकेचं हनुमान मंदिर, श्रीकृष्णाच्या नगरीजवळ, थेट समुद्राच्या काठावर, हेही एक खूप प्राचीन स्थान आहे. पण या सगळ्या मंदिरांमध्ये इतकी शक्ती येते कुठून? काय आहे यामागचं रहस्य? चला, आता या दैवी शक्तीच्या स्रोताचाच शोध घेऊया. याचं उत्तर 2 गोष्टींमध्ये दडलंय. पहिली गोष्ट म्हणजे हनुमानजी चिरंजीवी आहेत, म्हणजे त्यांचं अस्तित्व आजही आहे अशी आपली श्रद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पवित्र ठिकाणी पिढ्यानपिढ्या लाखो करोडो लोकांची भक्ती एकवटली आहे. आता विचार करा, जेव्हा चिरंजीवी देवत्व आणि माणसाची अफाट श्रद्धा एकत्र येते तेव्हा काय होतं? तेव्हाच चमत्कारांना जागा मिळते. म्हणूनच म्हणतात की जिथे भक्ती प्रचंड असते तिथे चमत्कार अनुभवले जातात. ही फक्त एक ओळ नाहीये, तर या सिद्ध स्थानांमागची खरी ऊर्जा आहे. लोकांची सामूहिक श्रद्धाच या ठिकाणांना जागृत ठेवते. आणि याच ऊर्जेमुळे, याच श्रद्धेमुळे
इथे येणाऱ्या भाविकांना काय मिळतं? त्यांची संकटं दूर होतात, मनाला एक अद्भुत शांती मिळते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात असा त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि हेच या मंदिरांना सिद्ध बनवतं. तर हा होता आपला भारतातील काही चमत्कारी हनुमान मंदिरांचा प्रवास. पण हा प्रवास एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबतो की आपल्यासाठी श्रद्धेचा अर्थ काय आहे आणि खरंच श्रद्धेमध्ये चमत्कार घडवण्याची ताकद असते का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?